आपण आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पोहोचलोय आणि आपण बसची वाट बघतोय. बस काय अजून येत नाही. अर्धा तास आपण आधीच पोहोचलेलो आहे. तर याच्यानंतर अर्धा तासाने आपली बस येईल 11 वाजता आणि मग बसमध्ये आपण बसू. ते गाड्यांचा आवाज खूप आहे, माझा आवाज कमी येतो. ठीक आहे. रेड बसच्या मालकाने स्वतः आपल्याला फोन केलेला आहे आणि सांगितलं की गाडी आता 10 मिनिटात पोहोचणार आहे. तर आपण आता त्या ठिकाणी पोहोचलो. ह्या स्लीपर बसचं इंटरियर असं काहीचं होतं आणि गादी पण खूप छान होती. बँक ऑफ महाराष्ट्र शिवाजीनगर येथून मी प्रवासाला सुरुवात केली आणि याच्यानंतर प्रवासाचा मी आनंद घ्यायला सुरुवात केली. चहाचा स्टॉप झाला. फक्त एकच सांगेन की शेवटची सीट परत घेऊ नका. दुसऱ्या दिवशी मी स्विमिंग पूलमध्ये आंघोळ केली आणि मग प्रवासाला निघालो. तर आपण आत्ता रात्री पोहोचल्यानंतर इथं वाळूंजमध्ये पोहोचलो होतो आणि आमच्या मित्राकडे थांबलो होतो. माझ्या मित्राकडे, जो आमच्या 6वीतला माझा पहिलाच मित्र होता वर्गातला आणि मी त्याच्याकडे स्टे केला आहे पहाटे सकाळी. आणि आता आम्ही इथून थेट देगाव रंगारीला निघून थेट लग्नाला पोहोचणार आहे. सर चला आता प्रवासाला पण सुरुवात करूयात. बायकोने घेतलेला नवीन शर्ट हा आम्हाला खूप आवडला. मग मी तो व्हिडिओ बनवला आणि पुढे वाळूज MIDCचं निरीक्षण करत होतो. कुठे वॅकन्सी दिसते का. समोर समृद्धी महामार्ग वरून जाताना दिसलो आणि आम्ही त्याच्या खालून जातोय. विशेष असं होतं. आणि पुढे आम्हाला देवगिरी किल्ला म्हणजेच दौलताबादचा किल्ला हा बघायला भेटला आणि हा किल्ला खूपच छान आहे. तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. पुढे गेल्यानंतर जिकडे तिकडे चोहीकडे कापूसाचंच होतं, कपाशीची झाडं होती. ते देवगाव रंगारीच्या अलीकडे हे निजामकालीन वसतिगृह म्हणा किंवा विश्रामगृह त्यांचे होते आणि ते बघून मी पुढं आलो. देवगावमध्ये एंट्री करणार तर जुन्या आठवणी ताज्या व्हायला सुरुवात झाली. जास्त काही विकास झालेला दिसला नाही, कारण की जी जुने रोड्स आणि हे होतं तेच मला दिसत होतं. इथे किराणा दुकानातून मी नेहमी किराणा घ्यायचो आणि इथनं मी परत एकदा लग्नाच्या ठिकाणाकडे प्रवास सुरू केला होता. शाळेचा व्हिडिओ मी नक्कीच नंतर अपलोड करेन आणि आपण इथं लग्नाच्या ठिकाणी पोहोचलोय. नवरा नवरीसोबत आपण सेल्फी घेतला. नंतर शिक्षकांसोबत सेल्फी घेतला. मित्रपरिवारांसोबत फोटो काढले. छान मजा केली. जुने शाळेच्या शिक्षकांसोबत पण फोटोसुद्धा घेतले आणि नंतर मग शेवटी आपण वाळूंजला रिटर्न आलो. त्या मित्राने आपल्याला सोडवलं वाळूंजच्या स्टॉपवरती आणि तिथनं आपण परत पुण्याला प्रवास सुरू केला. फायनली आपण आता रिटर्नच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. सकाळचे 6 वाजलेत आणि आपण आत्ता जस्ट पोहोचलोय आपल्या घरी. ऑलमोस्ट बिल्डिंगमध्ये. जी पहाटेची थंडी आहे, बेकार थंडी आहे. आर खतरनाक. तर आता आपण पोहोचलोय 6 वाजता. झोपतो आता छानपैकी अँड देन मग ऑफिसला जायचं आपल्याला परत. चला.